भविष्यातील युद्ध कसे असतील हे आता केवळ कल्पनेत राहिलं नाहीये. युद्धाचे नियम बदलले आहेत आणि आता आधुनिक युद्धाचा गेम चेंजर ठरत आहे ड्रोन. भारताने आता अशाच एका ऐतिहासिक निर्णयाची तयारी केली. भारत करणार आहे आतापर्यंत सर्वात मोठी लष्करी ड्रोन खरेदी. 17,000 कोटी रुपयांची ही मेगा ऑर्डर भारतीय संरक्षण क्षेत्रात कोणती क्रांती घडवणार आहे, चला जाणून घेऊया. मिळालेल्या रिपोर्टनुसार भारत यावर्षी देशांतर्गत कंपन्यांकडून तब्बल $2 बिलियन म्हणजे सुमारे 17,000 कोटी रुपयांचे लष्करी ड्रोन खरेदी करण्याच्या तयारीत आहे. ही केवळ खरेदी नाही तर आत्मनिर्भर भारत मोहिमेतलं एक मोठं पाऊल आहे. महत्वाचं म्हणजे या ऑर्डर्स फास्ट ट्रॅक रूटद्वारे दिल्या जाणार आहेत, ज्याचा अर्थ असा आहे की सैन्याला ज्याची तातडीने गरज आहे ते उपकरण पुढील 18 ते 24 महिन्यात सैन्याच्या ताफ्यात दाखल होतील. भारताचा ड्रोनवरचा हा वाढता फोकस अचानक नाहीये. गेल्या काही वर्षात बदललेल्या सुरक्षा वातावरणामुळे हे गरजेचं झालं आहे. मे 2025 मधील सीमावर्ती संघर्षांनी जगाला हे दाखवून दिलंय की कमी खर्चाचे ड्रोन देखील युद्धाचे पारडे फिरवू शकतात. आधुनिक युद्धात ड्रोन आता फक्त देखरेखीचं साधन राहिलेलं नाहीये तर ते फोर्स मल्टीप्लायर बनले. शत्रूच्या ठिकाणांचा अचूक शोध घेणे, अचूक हल्ला करणे आणि लॉजिस्टिक पुरवणे हे आता ड्रोनच्या सहाय्याने सहज शक्य होत आहे. आता प्रश्न येतो की भारताकडे कोणते ड्रोन असतील. भारतीय डिफेन्स कंपन्या आज अत्यंत प्रगत तंत्रज्ञान विकसित करत आहेत. त्यामुळे प्रामुख्याने 3 प्रकारचे ड्रोन आहेत. पहिलं सर्व्हिलन्स ड्रोन, जे शत्रूच्या हालचालींवर बारीक नजर ठेवतील. दुसरं लॉजिस्टिक्स ड्रोन्स, जे दुर्गम भागात अन्न, औषधे आणि शस्त्रास्त्र पोहोचवतील. तिसरं प्रिसिजन स्ट्राईक आणि लोइटरिंग म्युनिशन, जे शत्रूच्या अड्ड्यांचा अचूक खात्मा करतील. 17,000 कोटींची गुंतवणूक भारताला ड्रोन तंत्रज्ञानामध्ये जागतिक शक्ती बनवण्याच्या दिशेने एक मोठा प्रवास आहे. संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे भारतीय कंपन्यांना एक नवीन ओळख मिळेल आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ड्रोनच्या या युगात भारत किती प्रभावी ठरेल? कमेंट्स मध्ये तुमची मते नक्की मांडा.